अरे काय रे बाय हार नाही अशा गेले असे येतात ना. अरे कामात जीव कावला रे बापा येईल हानू हानू बापा कसंच करू रे. इथल्या का बेकार आहे रे बापा. हे असं वाटते जमीन फुकून टाका जायची इकून टाका पण हे हार आणायला वेळायला पुरत नाही. रातभर दिवस डोळे फोडा आणि काही खरं नाही हे. आणि हे आता हिसके घेऊन बी हे रखवाली करून बी पिकाची भाव नाही आले. भाव कुठे आहे सडेल पिकाले. कापूस जाईन यंदा 5,000 रुपये. सोयाबीन जाईन 3,000 रुपये. त्या भाऊन आयात केलं म्हणतात सोयाबीनचं तेल कुठून. सोयाबीन आयात केलं की तेल चालू आहे ते बातमी टीव्हीवर. खरं नाही बापा. हान बापा हरणं हान डोकरं हान आता दुसरं काही नाही आपल्याला. हाकू हाकू पायरे पायरे हा टेकडावर बसून कशा हरणा डुकर आणून राहिला. गडा तू करा. अरे खाली उतरून हाणा लागतात हरणा डुकर. हा वरून उठवून शिया राखल्यान जमते का. उतर खाली उतरून हाणणं वरूनच कोणाला हाकू हाकू. बाबा बुडे बा तुम्ही कुकडे हो कुकडे बापा. इकडेच बापा इकडे तुमच्या शेजारी नामदेव राजाटी. नामदेव भेटू मग संध्याकाळी येतो मी खोपडीवर. उद्या मग जमके एखादा काही. का रे हरणा डुकर किती का आहेत की गेले. बाबा विचारूच नका तुम्ही. आपल्या मिलिटरी जेवढं सैन्य एवढ्या हरणा डुकरा आहेत अडीसा. काय सांगता तुम्ही. अशा गेले का अशा 30 40 10 15 20 डुकरायचे बस. डुकरीने एवढे पिलं दिला एक 15 15 20 20 पिलं बिंग पैदा दे का मी त्याच्या मागं. काय सांगता तुम्ही. हानता हानता थंडी होऊन राहिली. आखरी शेवटी अटी येऊन बसलो बाबा. अंटी गरम झाली ना पुरी. गड्या रघु पुरी थंडीगार होते रे बा आपली आता. हा म्हणते सैन्यच आहे म्हणते बाबा हरणा डोकरायचं का रे कसं रे. कसं ल काहीच नाही होत ना. तू टेन्शन न घेऊ न रे. हे बंदे आजूबाजूची सारी जमा करतो ना. थांब ना तू. एक 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 बंदे खोपडीवर. एखाद्याला बिडी द्यायची एखाद्याला तामाऊचा इडा द्यायचा. ये गड्या तेवढ्या हरणा हाणून. एखाद्याला बिडी द्यायची ये गड्या तेवढ्या हरणा हाणून. असं तुला जमवतो मी शाळा कशी करायला लागते तर मला माहित आहे ना. का रे नामदेवले तुला तामाकून बिड्या याच्यासाठीच मागितल्या वाटते. आता आलं मला लक्षात. याच्यासाठी मागितलं नाही तर काय तर का मला फुक्याला मागितलं बा. एवढ्या फुकल्याला का मरील का मी रातोरात. खालून वरून सारीकडून धुपूट निघीन माया. याच्यासाठीच मागायला स्पेशल योजना आहे याच्यासाठी. थांब ना तू कसं फुकट काम करून घेतो पाय ना. जागे नाल्याचं काम नाही आपले. टेन्शन नको घेऊ तू. मी आहे तर. अरे येतो रे गडा आपल्या संध्या खोपडीवर येतो मस्त. सारी व्यवस्था आहे आपल्या लागलंच तर. येतो तू. मला काय माहित नाही का तुमच्या सारच असते म्हणून. पहिलेच म्हटलं मी येतो म्हणून तिकडे. मागा चित लागते का एकट्याच इकडे बाबा. तुम्ही आले म्हणजे देव आले वावरात. बाबा तुम्हीच पाहिजे आपल्याला. येतो मी येतो टेन्शन ना घेऊ. हो चाल मग चाल येतो बा मी. पाहतो नामदेवच्या वावरात काय ताल आहे तर. हो या बुडे बा मी हाणतो हरणादातला. अरे बत्तारे बत्तारे हो. काचे काय हाकतात हो बापा ते डुकरं हरणा. काही खरं नाही हे. काही पुरत नाही हे. शेतीन फेती चुल्यात घाला बाबा विकून टाकायला पुरते. प्रेक्षक हो पहा बा काय नाही आमच्याकडे. जराशी कसं मित्राला व्हिडिओ शेअर करा बा. काय मित्र हो तुमच्या भरोशावर आम्ही आहे बा. जरासं कसं व्हिडिओ शेअर करा बा मित्र हो. माझ्यासाठी नाही तो शेतकऱ्यासाठी तरी करा. पाय रे या नामदेवचा सारा कारभार भोंगाळा जाय ना. पाय खोपली पाय आता. कोण्या तरीची खोपल्या पाय ना. सारे या फुटक्या भोकाची खोपले. पाणी पडलं तर लेगा जरासं राहणार नाही का. भदभदवाले हो आपण. भाऊ तो नामदेव आहे ना. तो काय आपल्याला सुकान झपू देणार आहे का वावरा. त्याला माहित आहे खोपडी जर टाप बांधली चांगला कागद गिगद जर टाकला याच्यावर पाणी जर लागलं तर बुटे सण झपतीन. म्हणून त्यानं कागद टाकेल नाही. शितोळे पडले बरोबर उठतो आपण. झप्याचं काम नाही. अबे पण रात्री जर वरचं पाणी सुरू झालं तर आपले हाल होती ना. खुडखुड खुडखुड थंडीनं मरून वाटीत आपण. ते जाग्यातच जाऊ दे. पण थंडी वाजली जास्त तर मरशील ना. नाही त्या नामदेव लिहू दे नोटीस. मग सांगू त्याले चांगल्या भाषेत आपण आपल्या. चाल अंदर जाऊन पाहू ना खोपडी कशी काय तर कोण्या तरीची खोपडी आहे. बे खोपडी जशी बाहेरून दिसून राहील तशी अंदरून आहे गड्या. ते काय सुतार काम आहे काय नामदेवचं. करणं बा करणं असं असते. काही खरं नाही याचं. खोपडी पाहिल्यापेक्षा पहिले राऊंड मारून येऊ रे आपण. चाल पुरा चक्कर मारून घेऊन मग बसले की बसले सायाची बिड्या फुकत आहे की नाही. हो चाल पहिले राऊंड मारून घेऊ. पायरे त्या वावरात हरणा पायरे. अरे काय बापा. काय दांगडो आहे रे बापा हरणायचा. मारलेलं का आकाच झाले का. जंगलं मग येतात तुमच्या वावरात हरणा. आता हाना घ्या हिसके. जाऊ दे हान हरणा. आता विचार नको करू. गावात बसल्यापेक्षा आपल्या वावरात बसत जा ना बा. रोजदारी बी होते आणि कसं बसणं होते. गप्पा गोष्टी होतात वावरात. बसणं म्हणजे कोणतं काम आहे रे. राखणीचं काम करा ना आपलं वावराचं. तुमचे टप्पर कामचा जीव घेता का तुम्ही वावरात. इजान कडकडतात काय गारा पडल्याचा का मरा का तुमच्या वावरात आम्ही. अरे हाईट आम्हाला नाव सांगू बापा ते. रोजदारी देतात का उपकार करता आमच्यावर का मरायला पाठवता वावरात. तुम्ही जा ना. तुम्ही घरी जपता आणि आम्हाला म्हणता वावरात जा. तू नको येऊ रे भोकाले. तुला म्हणत बी नाही बापा. तू एक शब्द बोललो की 10 शब्द बोलतो. माणसंही काही ठेवत नाही.
दगडू तू गड्या एवढं काम कर गड्या आपलं. हा आपल्या वावरात रखवाली जाय गड्या. नाही हो पाटील, आपण काही येत नाही राजा. कसं नामदेव भोले मी नाही म्हटलं बा तुमच्या वावरात जर गेलो की बस नामदेव मग अशी तशीच करून टाकी. आणि कसं मा घरी बकऱ्या बी आहे, मला तर रात्री पहा लागतं सुटली का काय झालं काय सारा आफत आहे मा मांग. मी नाही येत राजा, आपलं जमत नाही बा. हा खाल्या रिकामा जाय घरी यायले काय धंदा आहे. पण हे पोरगो नाही भलतो अगो आहे ना भाऊ येतच नाही. रिकामाने मी फुल रिकामा गाडले बंदे वाटी राखीन मी दुकानच्या पुढे बसीन. पण मी काही रात्री पाडीले वावरात जात नाही मरेले. हा नेलं मला एखाद्या लांडग्याने उचलून तर काय करू मी. हा काय करू मा बापाला एकोणदा ये काय बा मी काय तुमची रोजदारी चाटू काय. मी काय जीवान जाऊ वावरात जाऊ. पडू रे भाऊ तुम्ही कामात नका पडू. मा गडी गंठनच बरं आहे बापा त्यालाच फोन लावतो. पण बापा गंटनले फोन ला आम्ही कुठं तुम्हाला नाही म्हटलं बापा. हा लावा त्याला फोन लावा तुम्ही. हॅलो गंठन अरे काय रे गळा जमते की नाही आपलं. हा येतो ना मग तू रात्री. नाही हो पाटील बापा, दुसरा थांबला बापा कोणी. आपलं अजिबात जमत नाही बापा. माई बायको मान कोण्या काढून राहिली. हा आपण येत नाही हो वावरात रात्री फात्री येत नाही आपण. आपलं जमत नाही. गळ्या चालणं 1-2 दिवस दे ना बा काढून. मग पाहतो मी माणूस दुसरा. हा मी सांगतो लागलंच तुझ्या बायकोली. मी बोलतो ना त्या बायकोशी. तुम्हाला दुसरा भेटत असेल तर दुसराच न्या तुम्ही. माई बायको नाही म्हणून राहिली बा वावरात जायचं. मी येत नाही हो बा रात्री फात्री तुमच्या वावरात अजिबात नाही बा. नाही हो बा आपल्याला जमत नाही बापा. गळ्या असं करून राहिला गेला. ओ गळ्या अर्जंट आहे ना देणं जवळ काढून देणं. हा कसा माणूस हाजरी लागा तू. जमत हो पाटील नाही जमत. ठेवा फोन ठेवा हो बापा. आम्हाला काही दुसरे कामं धंद्यात की नाही बा. ठेवा फोन लवकर. हॅलो हा गंठन हॅलो गंठन ठेवला ना फोन पोऱ्यानं. थांब मला घंट्यात तू काम पडू दे रे. मग सांगतो तुला काय आहे. येत नाही बघू तू कामात. काय झालं पाटील येत नाही घंट्या. विचारू नको तू आता. हा डोकं फिरायला ऐकतो. विचारू नको ते. अरे पाटील तुम्हाला समजायला पाहिजे राजा. हा बायकोली सोडून तू वावरात कसा येईल तुम्ही सांगा ना मला. हा तो काय अर्धा उभा टाका जवान पोरगा आता लग्न व्हायला त्याचं. तुम्ही म्हणता त्याला वावरात राखून द्या. का तो हेंबाळा आहे का. बायकोला सोडून येईन का तुमच्या मागं. हेच राजा काही येडेपणा करत राहता बा. हो काल्या अजिबात बोलू नको तू बोलला की नाही तै पाजली मस्तकात जाऊन राहिली आता. हा बोलायचं नाही तुला अजिबात नाही बोलायचं. सांगून राहिलो मी. हा चबर तर बिलकुल नाही करायचं आपल्या मनात तू आता. पाटील अरे काय गरम होऊन राहिलो. काय माणसं आहे राजा तुम्ही. हेच राजा गरम झालं पाहिजे का एवढं राजा. तो मजाक करून राहिला तुमची राजा. मजाक समजत नाही का. मजाक फजाक घाला चुलीत मा गयाशी येलाय काय सांगा तुम्हाला. हा मला माहित आहे काय आहे. हा मग तुमच्या नांदी लागायला पुरते बा मला गावात पा लागेल कोणाले. पाटील अरे अबे दगड तुला सांग काय. मोठ्या पाटलानं झापला मला असं वाटते. बाबान झापला यायले चांगला. म्हणून तर हा कसा घात पोच राहिला. चालता का महाराज राखून. पर बा घात मोठ्या पाटलाला कोणीच नाही म्हणत नाही ना रे बा. कोणी मी जाते नाही याच्या कामाले. हा गहू आहे ना रे. जुनी माणसं जे होती की नाही त्याला सारेले काढून दिले यानं. हा एवढा बोगस आहे. मोठ्या पाटलाचे रखवालदार कोण होते ते आबा आणि मोतीराम बुडा. दोघांनी रखवाली केली. आता याच्या हाती आलं तर तो म्हणे काही नाही तुम्ही डंगरे झाले दोघे जण महाराज याचं नाही तुमच्या काही होत नाही. हरणं आणू शकत नाही डोकरं आणू शकत नाही. तो काही रोजदारी देऊ का असा बोलला त्या बुड्याले. ते बुड्या काय जाते नाही याच्या कामाले आता. जाऊ दे याली चव नाही काय बोलायची. जाऊ दे मग चाल आपण बी. हो चाल. जाता तरी हा बरं काय लागत रे बाहे जन्मार का ऐकलं का. उचल ना गोटा मारणं फेकून गोपनी आणली नाही घरून मुतल्या का. तू काय माणूस आज बी मार गोटा लवकर पटकन. उचल ना दगड काय मनगटात जोर नाही का तुया. मारणं गोटे पायनं गोटे मारले कशा पळतात बिंग फट्टा हरणाले का. ऐकल्या बोगस घातल्या का तू मलाच करावं लागतं सर. बुढे इकडे जाणून राहिले हरणा. थांब कोण्या वावरात घालतात पाहू दिन मुले. हा की मा वावरात देतात घालून ये हरणा. थांब ओटी लपतो मी आता. मग बाहेर निघीन. हा कुकडे आणतात काय आणतात पाहू दिन मुले. मग पाय आता मजा बुढे कुकडे घालतात काय हरणा कुकडे पाय फक्त काय झालं काय ऐकलं. हाकू करून नाही जमत ना बा. दगड उचलणं मोठा चांगला मारणं जोऱ्यात फेकून काय का माणूस आज बाबा तू ऐकलं का. हाकू पायरे सायाची बुढे काय चाप्टरायचं त्याच्या वावरातून काढले मावरात घातले आईन वरनं काय का मा पिकाचं खुंदन करता मा पीक खायला लावता सायाच्या. हा थांब या बुड्याची चांगली काढाच लागते सोटा का त्यामध्ये बस झालं. काय ना अजून हाणून राहिले ते हाकू आवाज नाही राहिला नाही जा. का थकलो लेखा का मुतल्या का बेकार आहे तरी बाय हरणाल्या का जीव घेतात का माणसाच्या हाकून दगड मारू थंडी गार झाली बाबा तरी काय पुढे धकून नाही राहिल्या रे बाह्या मुतल्या का. या वावरातून पहिले हाण बाबा या हरणात
तू कसं मुंशीराम येडी घड्याला तो म्हणीन माझा वावरात घातल्या हरणा आला गेला तर मॅट आहे तो डोकच्या आठाने पडेल त्याची त्याचं कुठे कीर्तन ऐकतं बा हान देवात आखू आखू बाबा हे भानगोळ्याचा वावर आहे बापा मुतल्या का याच्या वावरातून पहिले हाणा लागतील बापा हो आता आला होती तर आता मस्त खाई हाकू 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 अरे जाणव माया उठून या वावरून दुसऱ्या वावरात जाणं बापा तो आला अजून उभं राहावानाचा हा तो अजून आमच्या नान तोंड वाशीन जाणव काय जाणव कोणाला जातात काय हाकू 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 एवढी घड्याला आली रे गड्या हात पप्पा मुंशीरामचा आवाज आहे रे बा कुकड्या रे बा दबेल हा कुकड्या रे गड्या आणि लेवा त्याने एक आवाज देता बरोबर हरणा पळायला रे गड्या कुकड्या रे बा आता हा आपली सोटक काढते गड्या आता काय भिऊ नको द्यायले हा तो का राखेसा खाईन काय का जा पाय तुम्ही काय हा टेन्शन नको तू भिऊ नको फक्त काय तुमचं मस्त आहे काय झालं रे बा मुंशीराम काय मस्त आहे बाबा आणि घाला ना दुसऱ्या वावरात हरणा घाला हा वावरात हजर होतो म्हणून नाही तर बस चक लंबला चक माय पी एक घाला मग वावरात हरणा हा तुम्हाला वाटलं मुंशीराम काही वावरात नसते आपण जाय फक्त घाला मुंशीरामच्या वावरात एवढं बुरा चित्त राजा माय तुम्ही एवढं हा एवढं का मुंशीराम आम्ही हरणाच्या मागे पोहून राहिलो बा मग तर त्या धुऱ्यावरून हाणले असते आम्ही तुझ्या वावरात जर हाणणं असते आम्हाला तर हा तुझ्या वावरात आलो बा आम्ही हरणं हाणायला आवाज देऊन राहिलो रे बाबा हा आमचा दम कोथा पडला ना हरणं हाणू हाणू मागे पोपू थकलो गड्या आम्ही म्हणून वाटतं थांबलो आम्ही नाही तर तुझ्या वावरात काल थांबू दिले असते हरणं आम्ही ना काही सांगू नका मला आता काही चोपडी लावू नका तुम्हाला मी रंगे हात पकडलं महाराज हरणा थांबल्या तरी तुम्ही हाणल्या नाहीत मी पाहूनच राहिलो ना माडवायानं मुकू मुकू मुंशीराम गड्या तू आपल्या आवलीवरच येतो गड्या हा कोण एवढा खुड दिमाग आहे रे तू हा काय काय तुझ्या वावरात हाणून राहिलो का हरणाले का मॅटच काय बिलं का तू काही बी झालं गेलं का अंगार घेतो बाबा अरे बुढे बा तुम्ही बोलूच नका ना हो तुम्ही तर पुरे काय काळे आहे राजा काय सांगून राहील तुम्ही ना महाराज हरणा हाणल्या हा मी पाहिलं नाही का माडोयानं सांगून राहिले मोठे एडीचा चोपडी लावून राहिले आता ही एडी घड्याला चालवतो हा चाल बाबा याच्या तोंडी लागेल पुरत भांडण खोऱ्या हा फालतू करीन आपल्या बरोबर भांडण घेईन ना देन चल हा लय चॅप्टर पण करता का हा आता चालले हाती लागले तर चालले पोहून ते तोंड लपून थांबा ना हा मुंशीराम बोलीन म्हणून बापा हातलं शेपूर अंदर जाई नाही वाटत एवढ्याला वया झाल्या तरी दुसऱ्या वावरात हरणं हाणतात एवढ्या कलुषित पण एवढं मन मैलं हा दुसऱ्याचं सुध नाही दिसत यायले हरामखोर राहिले डोंगरे झाले न पांडे झाले न खालपासून वरलो पिकले नाही तरी अक्कल नाही काही येईले बिना भेजे रानबोके मारा हरणं हाणल्या बुडेनं सांगा किती न वय यायची तर अरे थांबा तुम्ही मी पाहतो तुमचा बजेट पाहतो थांबा हा दोन्ही बुडेले रॉकात नाही केला तर हाय मुंशीराम नाही मग हा मारा हरणं हाणता का तुम्ही थांबा तुम्ही मनोज रे हे बरं इकडे हे बरं हा बुडा भाऊ मला आवाज देऊन राहिला आता पुरी ऐशी तुळशी करते मला काही खरं नाही आज बुडा बोलते रे बाबा मला आता बेसरा मसाला काय ऐकणंच आहे मला आता आलो बाबा अरे जे काही हातचं काम असेल ते सोडून दे ये बरं तू इकडे ये बरं लवकर काम आहे त्या बरोबर आलो ना आलो बोला ना बाबा काय म्हणता तू ये काही वावरात चित आहे की नाही आहे मला एवढं सांग तू आहे ना बाबा वावरात चित आहे ना बा माय वावरात रोज असतं जा तुम्ही बाबा हे बार सुधऱ्या रोज वावरात जाऊन जमीन कसल्या जाते काय पाहत असतो तू वावरात जाऊन कधी पाहिले पराठी झाडं पराठी काऊन नाही वाढून राहिली सोयाबीनली फुलं किती आहेत वाढलं काऊन नाही आपलं सोयाबीन पिंगट काऊन पडलं तूर काऊन अशी डगमग गेलाय कुठं मरून काऊन राहिली तूर गवत किती झालं काही लक्षच नाही ना वावरात जाणं खिखी दात काढलं 2-4 पोरे सोबत ने ना बस तेवढंच अरे मी आज वावरात गेलो तर माई मला लाज वाटे वावरात गवताची एक दोषी नाही या पोऱ्याच्या हाती दिलं तर वावरात गवत मावून नाही राहिलं पोळीत पडलं वावर ही तीतभर पराठी सोयाबीन ले 2-2 मग पापल्याला गेला सांगा तूर जाऊन राहिली हायबिटावर दया पडेला अरे काय तू काय करून काय राहिला हे बार थुत्र्या नाही ना बाबा ते वरून पाणी चाललं होतं मग झाली गडबड आता करतो मी पद्धतशीर तू काही सांगू नको मला तू समजलं मला तू काय त्या हरणा तिकडे सोयाबीन खाऊन राहिल्या पराठी खाऊन राहिल्या त्यासाठी माणसं सांगितली की रखवालीले काय आहे त्या रखवालीचं काय आहे लवकर सांग काय आहे नाही बाबा गेलो तुम्ही गावात पण यायला कोणी तयार नाही राजा रोजदारी बी जास्त देतो म्हटलं पण तरी कोणी येऊन नाही राहिलं अरे माणसं नाही येऊन राहिले तर स्वतः आपल्या वावरात जायला काय लाज आहे स्वतः जा ना पण नाही आम्हाला लाज वाटते वावरात जायची आम्ही कसं का जा 100 एकर जमीन आमच्या बापानं कमवय अरे आमच्यातही होती पण आम्ही गेलो की नाही वावरात कसं बकर हाणला रात्री राखून राहायचं हरणं हाणं डुकरं हाणं पण ह्या मावऱ्या
बापा बादशासारखी बुलेट गाडी घेतली की चालला. हा आले शेठ. आले शेठ शेण पायाची काही समजत नाही अजून लंड मांडून. नाही ना बापा असं नाही ना, मी जातो ना बापा, जातो ना. काय जातो जातो करून राहायला का बिन लाजा तू. हा तुनं जर वावरात लक्ष दिलं असतं तर हितभर पराठी नसती ना, सोयाबीन हितभर नसतं. हा लक्षच नाही तुझ्या वावरात नुसतं. हा पोरे म्हटलं चला इकडे फिरायला लागते, काढली बुलेट की चालला गडी मागो सांड्या. हायच पैसे घरचे बुड्यान कमवायला आहे ना लय मोठं अटीसा. आपल्याला काही हिंदा गेला आयतं वय तर खायला भेटून खायचं राहायचं. हा हायच आपला बाप. अरे मी मेल्यावर काही इकशीन काय. अरे अक्कल ऐकीन तुला जरा नाही सांभाळलं जातल्या का तुझ्यानं बिनडोक्या. हा आज काल मी मेलो तर काय करशील तू, हे फुकशीन काय. हा मला तर टेन्शन पडलं गड्या इस्टेटचं एवढी कमवून. हाय हे असं येडं दैत बोल नका ना. मी करतो ना जे काय करायचं ते करतो मी. अबे तू काय सांगून राहिला मले, वावरातल्या कोणी रखवाली यायला तयार नाही रे बाबा. करतो मी काय करतो तू काय करतो. मी काय करू सांगा बा, कोणी येत नाही तर. हा मी काय करू पिना मार पिना. अरे जे माणसं आपले परमनंट चालू होते ते इल्ल्या का तुला काढून दिलं. हा तो मोतीराम होता, आपला रघु होता, हा तो देवल्या होता. हे सारे आपले परमनंट कामाचे होते ना. तू म्हणत नाही तुमचे डगरे झाले, तुला जमतच नाही रे, तू असा जायच रे, दिले काढून. हा काही गरज होती काय जळ्या गाडीत बी बाहल्याची. जसं चालू द्या माणसानं, पण आपल्याला अक्कल नाही ना भाऊ. हा चांगले माणसं काढून द्यायच्या वांगल्या नाही लागत. आता येऊन राहिले एक तुझ्या कामाले खरे. बाबू एवढी इस्टेट जर तुला टिकवायची असती ना तर कसं प्रेमानं लोक जिंका लागतात, पैशानं नाही. पैशानं कोणी हुंगत नाही बरं. आज खातात आणि काल गांडीवर लात मारतात. पण प्रेम हे प्रेम असते बरं. आवाज दिला तर 10 लोक मागे राहतात. हा हे लक्षात ठेव तू. नाही तर मग हे 100ची शून्य व्हायला टाइम नाही लागणार बरं. भुईसपाट व्हायला रस्त्यावर यायले बाबा. हाव ना बाबा हाव ना. अरे मी ना अजून एक आवाज दिला तर अर्ध गाव येते माया कामाले. तू काय सांगून राहिला रे. एक आवाज येऊ दे फक्त तुझ्यामुळे नाही येत. तुझा स्वभाव सुद्धा नाही ना. तू सुधर भावा. तुला सांगून राहिलो मी. प्रेमानं गोडी गुलाबीनं लोकांकडून कामं करून घ्यायची. आपल्या जो एक तर जमीन लय मोठी आहे. हा आपल्याला सारेही कामं पडतात. असं पैसा दाखवून भाऊ माझीली करू नये. आहे आपल्या जो चुकलं ना बाबा माया चुकलं ना. हो जाय तू लवकर जाय हटून सटक लवकर. बुड्यानं पुरी अशी तशी करून टाकली बाबा. मी पालागीन जे काही आहे ते आता काही याच्या पोऱ्या भरोशा राहायला पुरत नाही. चाल बापा आपल्या जुन्या सोबतेलेच फोन लावा लागेल. रघुलेन मोतीरामले तेच आपलं काम करू शकतात गडी. रघु अठीसाने येऊन राहिला लागला खळखुळ आवाज. पण अटी डुकरं बी नाहीत, हरणा बी नाहीत बाबा. खरंच नाही यात. बे या मक्यात हायबिटात गरम करते ना बाबा. माणूसच तर राहू शकत नाही. ते हरणा डुकरं काय राहते नाही त्यात गरम करते. हा प्रत्येकाला कोणाला बी कसं थंड आस पाहिजे ना. अरे बापरे मुत्रेल्या काय हरणान डुकरं लय बेकार आहेत रे बापा. हानू थंडागार झालो रे गड्या. दमो झाला ना बाबा रे. बहुत रे का बेकार आहे रे गड्या बापा. बेकार आहे रे हे. काका जीव घेतात कार बा एखाद्या दिवशी हरणान डुकरं माणसाले पुरी थंडी गार होऊन राहिले निकळ. उडत घाम चालला ना सारा. अरे बापा कोण असा फुसफुस करून राहिला रे बा तू. काय झालं काय झालं रे समाधान. बाबा बुडे बा काय सांगा तुम्हाला. हरणा हानू कावला माझा जीव राजा. असाच गेला की असाच येतात राजा. काय करू मी. हा पुरा पिसड झालो राजा. तटलोक दादीच्या मागं तटून आले वापस की आले हजर झाले डबल. डुकरायचा निराळाच का पुरा मका पाडला राजा अंदर देईन. माझा जीव असा कावला. अबे लोक तू तर मग हरणाले डुकरायला गरमा होती. ते हात म्हणते मक्यात हरणा डुकरा. हा हसून राहिले मग इकडे दाय पातळी होऊन राहिले तुम्ही. हसून राहिले राजा. काय माणसं आहे बा तुम्ही. हे आपल्याला पडत आहे बाबा. आमचा विषय होता रे बापा. तू म्हटलं बापा या मक्यात हरणाई दिसून राहिल्या डुकरे नाही दिसून राहिल्या. नाही तर खुळखुळ खाडखाड आवाज येते. या मक्यात काहीच नव्हतं ना. काय माहित बाबा. तू हानू थंडागार होऊन राहिला. आटून तोटलो देतं काढून. तू आता दिल्या तीन हरणा काढून आम्ही एवढे हजर झालो पाहून राहिलो. पण काहीच आम्हाला काही दिसून राहिलं खुळखुळ. असं वाटलं की नसतीन बा हरणा. पण तू तेवढ्यात दिसला बाबा. का नांदा पुरी दाय पातळी होऊन राहिली बुडे. काय सांगा बुडे जाम चालल्याने जाऊन राहिला आता. आता काय सांगता तुम्ही. दोन्ही मांड्या घासून राहिले अशा गरम व्हायला पुऱ्या. चालता नाही येऊन राहिले. हरणाने पुरी म्हणजे अंटी गरमच करून टाकली ना. तुझ्यासारखे आमची हालत बा. आम्ही हाणूनच राहिलो ना हरणा. अरे बाबा फक्त मुंशीरामच्या वारात आम्ही गेलो बाबा. त्याच्या वारातल्या हरणा हाणून राहिलो. भडकला बा गडी मावर सीधा. सांग म्हण बुडे बा म्हणे तुम्ही इमानदारीने बेमाने करून राहिले. महाराज हरणा घालून राहिले. सांग बा असं बोलला बा तुम्ही.
तुमच्यावर मावरे भडकला होता ना, काय सांगा तुम्हाला. आता इकून मी डोकरं हाणत गेलो बाबा, त्याच्या औरात गेल्या. आता काय करू, आता मी नाही हाणल्या का त्याच्या औरात, ते गेल्या. तो म्हणे तुला महाराज हाणल्या. घ्या बापा म्हणणार काय मला. तर मी म्हटलं बापा माफी मागतो रे बा, मी आता डबल येणार नाही बापा. ते हे पाणी पाय नाही ठेवणार, जाय बापा काशी कर तिकडे. त्या औरात हरणार एवढं डोकरं मला काहीच हिंदन नाही. तू पाय माय मी पाहतो. त्याला काही म्हणतो अकात करा लागते आता आपल्याला. हो अकात करा लागते. हो बुडे बा, अकात तर करावंच लागते, पण काय करशाल. आता सध्या नाही सांगत तुले काय करा लागते काय नाही, मग सांगतो तुला काय. आता आपल्या खोपडीवर येतो तर सांग तुला काय कसं करायला लागते. तर म्हणजे तुम्ही कोणाच्या वावरात आहे, कोणा वावरात आहे तुम्ही. पाटलाच्या वावरात आहे का तुम्ही. पाटला वावरात या लागते काय. नाही रे बाबा, पाटला फाटल्या वावरात नाही. पाटील सोडला आपण बाबा. आता कसं आपण नामदेव गळे हा, नामदेव पकडला ना आपण, खटलं पकडलं नामदेव. तुम्ही तर पाटलाची परमनंट माणसं ना बा, आणि तुम्ही इकडे उघडे घुसले बापा नामदेवकडे. नाही ते खटलं तर आपलं परमनंट होतं मोठ्या पाटलाचं, पण तसं राहिलं नाही. मोठ्या पाटलाच्या हाती व्यवहार राहिला नाही, पोराच्या हाती व्यवहार गेला. आणि त्या पोऱ्याला आता आम्ही चालत नाही. तो म्हणते तुम्ही डंगरे झाले, तुम्हाला दिसेन असोशी कुठे काय कोणती रखवाली करसान म्हणते तुम्ही. हा तुमचा जीव असतो तुम्हाला भारी आहे, कोणती रखवाली करणार आहे तुम्ही. हा विषय मोठ्या पाटलाला माहित आहे की नाही. काय रे बा, आम्ही ना काही सांगितलं नाही त्या मोठ्याला बी काही नाही बाबा. त्याचं मन काय दुखा पोरासाठी फालतू काम ना नाही, त्याला नाही सांगितलं आपण विषय. त्याचंही खरंच आहे. आता आमची वय झाली, आमची होत नाही, पण ज्याला गरज असते तो सांगते आम्हाला. आता नामदेवनं कसं आमचं काम पाहायला आहे म्हणून नामदेव आमच्या झाला. नामदेवने सांगितलं आम्हाला रखवलेलं, आम्ही करून राहिलो. पुढे बा तुम्हाला एवढा हरणा डोकर राहण्याचा अनुभव तेवढा आम्हाला नाही राजा. तुमचं पाहू आम्ही शिकलो बा. तुमच्या हारगे राजा माणसंच नाही. हरणा डोकरं हे जनावर रखवाली करणारे नाही बापा. तुम्ही लय वेगळेच रखवालीदार आहे. जेव्हा तिकडे नामदेव आला अजून आमच्या नान कन्याकांडी जाऊ दे बाबा आम्हाला. हो जा बापा जा. बाबू म्हणे ते बाप तू काहीच ठेवत नाही, पुरी ऐशी तुझे करून टाकते. हा आता माणसं नाही भेटून राहिले तर मी काय करू आता रखवाली. हा मा काय दोष आहे का. मी तर पैसे द्यायला तयार आहो. कोणी 200 रुपये रोज म्हणजे मी 300 द्यायला तयार आहो, पण लोक येत नाही तर मी काय करू त्याले. बाप म्हणते तूच बदमाश आहे म्हणते. बाबू सांग आता काय करावं मी, काय करावं काय, मला काही सुचतच नाही बा. हा माझं पुरं डोकं म्हणजे चक्रच पडला मला सारा. बुड्याला किती प्रेमानं सांगा आपण, पण बुडा भडकल्याशिवाय राहायचंच नाही. बुड्याचा हेकडपणा जातच नाही ना. हा बुड्यालाच वाटतं पोऱ्या काहीच करत नाही, घरीच बसेल असती. आता रात धरून नाही ना बाबा, मी वावरात असतो 24 तास. 24 तास आता मजूर येत नाही तर मी काय करू. त्याला मा काही दोष आहे का आता त्याला, पण बुड्याला समजतच नाही ते. पाटील काय झालं बा, तुमचं तोंड कोण लटकलं राजे. हा तुमच्या तोंडावर 12 वाजेलात बा. हो बबन भाऊ काही विचारू नका राजा, तुमचं काम तुम्ही करा बरं. जा बरं तुम्ही डोकसरा खाऊ बरं. पहिले तुम्ही राजा पिसाड होईल. मोठं कांड झालं वाटतं भाऊ, काही ना काही मोठं कांड आहे म्हणून त्या लटकून बसला. थोडंसं पाहत ते मला काय म्हणते तर. अरे काय पाटील, अरे सांगत नाही का मला. अरे सांगितल्यानं माणूस हलका होत असते बाबा. सांगा ना आता, मी काय तुमचा दुश्मन आहे काय. सांगा काय झालं सांगा. बरं काय सांगू बबन भाऊ तुम्हाला मी. राजा वावरात पाहिजे माणूस रखवालेले, हरणा डोकरं देऊन राहिले तर बुड्याची किंगरी. बुडा म्हणते तू माणूसच सांगत नाही. सांगा आता गावातलं कोणी येऊन नाही राहिलं तर काय करू मी. हा काय करू. काय का ते थांब तुला माणूस पाहिजे का. पाठवतो ना माणूस पाठवतो मी. थांब तुला चक्कच करतो ना पुरा. तसंही तुला काही डोकसेच नाही ना. एवढीच गोष्ट राजा पाटील, एवढीच. माणूस नाही भेटून राहिला तुम्हाला रखवाली. अरे आपल्या जो स्पेशलिस्ट माणूस आहे बाबा, नुसतं रखवालीचा. हा तो माणूस रखवालीच करते. हा हरणा डोकरं म्हणजे बिलकुल यूज नाही देत वावरात, असा माणूस आहे आपल्या जो. खरंच का भाऊ, तुमचा माणूस आहे खरंच आहे का बापा. त्याला 200 आणि 300 रुपये रोज देतो मी. हो लवकर बापा, ही झेंडू बाम काढा मामागची. हा रखवाली माणूस पाहिजेच मले. मा बुडा माना कोण्या कांडून राहायला रोज शाद होते मले, पण ते उभं राहावा नाही तुला माणूसच भेटत नाही. सांगा लवकर सांगा बापा बबन भाऊ, लवकर सांगा. घाई ना वागरून पाटील, एवढी घाई असते का. हा सांगतो ना बाबा, सांगतो ना. एका मिनिटाचं काम आहे, एक फोन लावला माणूस आहे. टेन्शन ना घेऊ तुम्ही. एवढं का आले काय करता. हा कोणते काम पडलं तर बाबा बंजो याचं. हा बाबा बंजो साऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे. बापा माग यायला फाशी लागेला. बुडा खाल्ला घा सांगेने लागू देऊन राहिला. काय सांगा तुम्हाला, पुरी भीतीला आहे मावर. पहिले फोन लावा त्या माणसाला. मी 400 रुपये रोज देतो बापा, पण कसं पहिले सांगा. ते रोजदारी तर घेतो, पण तुला सफाई करतो ना. थांब ना तू. माणूस पाहिजे तू कसा आहे आपल्या आता. अशा गिरशेचा काही विषय करू नका पाटील. काही एवढी रोजदारी नाही पाहिजे. करतो मी फोन करतो. हा पण बापा फोन लावा ना, पटकन लावा बापा. हा तुम्ही म्हटलं बाबा जीवात जीव आला. लावा फोन लावा. कोण आहे तो. लावतो पाटील.
हॅलो, हा बबन बोलून राहिलो. हा, बोला बोला बबन शेठ बोला. बरी आठवण आली बा गरीबाजी आज. अरे मामाश्री, अरे कामच तसं आहे ना बापा, आठवणी नाही तर काय तर. बापा रे, काम आहे का? अरे सांगा ना मग, कोणतंही काम करतो आपण बबनराव तुमचं तर. जमलं रे बापा, बबन म्हणून लावली बाबा लाईन. पावला लेखा देवासारखाच पावला बबन भाऊ आपल्याला. जमवलं लेख माणसानं. अरे ते आमच्या गावातले मोठे पाटील नाहीत का, त्याला रखवालदार पाहिजे होता. काय बबनराव, हे काय लावलं तुम्ही? हे रखवालीच हा? हे काय आहे तर मग सांगतो ना तुम्हाला मी. हा पहिले हो की नाही सांगा फक्त मला काय आहे तर. हा मग काय तर पुढचं पाहू ना आपण ना, काय तर मी करतो ना पद्धतशीर पुढचं. तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले? आता सांगा, येता की नाही येत तुम्ही? मग सांगतो काय करून राहिले तुम्ही. पण चानस काय आहे हा? सांगा आता त्या वावरात काय करावं हा? फालतू वावरात त्या गारा तोडल्या लागेल, मला त्या हरण डुकऱ्या मागे फिरायला लागेल. छानच दुसरा छानच पाहिजे की नाही, काय ना काही. तो विचार ना करू न तुम्ही, ते बम आहे. हा फक्त तुम्ही हो किंवा नाही सांगा तुम्ही काय तर. हो हो, तुम्ही म्हणून राहिले तर बबन भाऊ येत तुम्ही. छानच आहे ना, मग काय करायला लागत आपल्या हरकत नाही. येत तुम्ही. ठीक आहे, या. हा ठेवतो फोन. हो ठेवा. काय बबन भाऊ जमलं का आपलं? आपण फोन केल्यावर जमणार नाही तर काय तर पाटील, जमलं नव्हतं तुमचं, काही टेन्शन नाही. येते माणूस दाखवालेले. बबन भाऊ बापा, तुम्ही देवासारखे झाले हो बापा, देवासारखे झाले. आता गावातल्या माणसाला मदत करीन ना. आता माझा माणूस होता म्हणून मी तुम्हाला दिला राजा पाटील. काही बोलता राजा, मी काचा काही देव. बबन भाऊ तुम्ही चाला बरं, पहिले आता चला. कुकडी नेतो बा आम्हाला. चाला ना हो, तुम्ही चाला फक्त. हो चाल बापा चाल. मला फाजीच पाहिजे ना रे बा. तू म्हणशील तिकडे तुम्ही, मला धंदाच काय. थांब ना तू, पाय ना तुला बरोबर खलास करतो ना मी. थांब.